पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। जागोजागी पाणी साचलं असून नागरिकांच्या घरात पाणी घुसलंय। पश्चिम बंगालमधील हावडा इथे तर रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेलाय, त्यामुळे रस्त्यावरील ट्रक दिसेनासे झाले। पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्येही पावसाचा कहर पाहायला मिळतोय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय। या पावसामुळे बस आणि टॅक्सी सेवाही प्रभावित झाली आहे। मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। काकचिंग परिसरात घरांमध्ये पाणी घुसलंय। पाण्याचा प्रवाह इतका जोरात आहे की नागरिकांना चालताना काठीचा आधार घ्यावा लागतोय। ओडिशामध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे। ओडिशातील 5 जिल्हे, 493 गावं आणि जवळपास 5 लाख नागरिक पुरात प्रभावित झालेत। पुरात आतापर्यंत ओडिशातील 4 मृत्यू झाला आहे। गुजरातमध्येही जोरदार पाऊस आणि पुरामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। गुजरातमध्ये पुराच्या पाण्यात एक कार अडकली। या कारमध्ये जवळपास 6 लोक होते। एकाच कुटुंबातले हे 6 जण फिरण्यासाठी जात होते। त्यावेळी अचानक जवळच्या धरणातून पाणी सोडण्यात आलं। पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की प्रवाहात कार वाहू लागली। कारमधले 5 ते 6 जण एकमेकांची मदत घेत सुखरूप बाहेर आले। इसिस या दहशतवादी संघटनेचा सामना करण्यासाठी भारतानं ब्ल्यूप्रिंट तयार केली आहे। इसिस विरोधात देशभरात ऑपरेशन चक्रव्यूह राबवण्यात येणार आहे। या अंतर्गत इसिसच्या ऑनलाईन भरतीवर लगाम लावण्यात येणार आहे। केंद्रीय गृह मंत्रालयानं बोलावलेल्या 12 राज्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।